मराठा आरक्षण और कथित फर्जी कुणबी प्रमाण पत्रों के मुद्दे पर महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। जालना में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में ओबीसी नेता नवनाथ वाघमारे ने मनोज जरांगे पाटिल पर तीखा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि समाज में जातीय ध्रुवीकरण की कोशिश की जा रही है और राज्य में बड़ी संख्या में कथित फर्जी कुणबी प्रमाण पत्र जारी किए गए। वाघमारे ने इन प्रमाण पत्रों की जांच कर उन्हें रद्द करने, जिम्मेदार अधिकारियों पर कड़ी कार्रवाई करने और इस पूरे मामले पर श्वेत पत्र जारी करने की मांग की। साथ ही उन्होंने चेतावनी दी कि यदि कार्रवाई नहीं हुई तो मंत्रालय के सामने आंदोलन किया जाएगा। काय असतं, आज मी स्वतः पाहिलं की जो माणूस स्वतःच्या बापाला बाप मानत नाही किंवा बापालाच मानत नाही तो समाजाला आणि नेत्याला काय मानल, जो अतिशय स्वार्थी असणारा, फक्त पैसा आणि गळगंज माया कमवण्यामध्ये मशगूल असणारा भिकारचोट विचाराचा माणूस म्हणजे ज्या एकनाथ शिंदेने याला 3 वर्षामध्ये पाळलं आणि जिथं भुंकायला सांगितलं तिथं भुंकण्याचं काम यांनी केलं, त्याच एकनाथ शिंदेवर आज कुठेतरी भुंकण्याला सुरुवात केली। आणि याच्यामध्ये तथ्य असं आहे की गेल्या अनेक 2-3 वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो की एकनाथ शिंदे यांनी ओबीसींचं वाटोळं केलंय, बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटायला लावलेत, अधिकाऱ्यांना प्रेशर केलंय। आम्ही सातत्याने सांगत आलो की एकनाथ शिंदेनी गद्दारीचा मी स्वतः म्हणायचो की एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडल्यामुळे गद्दारीचा ठसा लागलाय, तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी मराठा समाज जवळ करण्यासाठी, मराठ्यांना खुश करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र मी वेळोवेळी सांगत होतो। आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय। स्वतः जरांगेंनी सांगितलंय की एकनाथ शिंदेची त्यांची मिली बघत होती, ते स्वतः म्हटला की 3 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी कधी बोललो नाही। त्यांचे मंत्री असतील, अनेक वेळा भेटले, अनेक वेळा सहकार्य केले, सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या आणि त्यातूनच ते सिद्ध होतं की एकनाथ शिंदेनी याला मदत केली। परंतु सत्य हे कधी लपत नसतं। एकनाथ शिंदेनी मदत करूया, एखाद्या राष्ट्रपतींनी मदत करूया, परंतु न्याय सगळ्यांना मिळत असतो। खोटे प्रमाणपत्र वाटप करून तुम्ही खरं तर समाजाची दिशाभूल केली, त्यामुळे समाजाने ह्या बेकार चोटाला बोटाने हल्लं पाहिजे। आणि विशेषतः आता काय करायला लागलं, त्यांचे जे अभ्यासक लोक आहेत यांना सुद्धा ट्रोल करण्याचा यांनी प्रयत्न सुरू केलाय। म्हणजे अभ्यासक लोकांना सुद्धा टार्गेट करायचं। अभ्यासक लोकांनी त्यावेळी ज्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, सुरुवातीच्या वाशीला गेले त्यावेळी सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढता येणार नाही, परंतु गरीब पैसे घेतले की पळून येतो, ज्या वेळी आपल्याला काहीतरी मिळेल त्यावेळी पळून येतो। कुठं आता भुमरे असेल, भुमरे मामा तुम्ही 6 नंबरला होतात, मी तुम्हाला निवडून आणलं, म्हणजे किती नौटंकी। म्हणजे 6 नंबरला याच्या जीवावर कोणी निवडून आलं नाही, परंतु भुमरे मामा 6 नंबरला होते। परंतु भुमरे मामाच्या विरोधात एक मायक्रो समाजातला, इतर मागासवर्गीय समाजातला माणूस निवडणूक लढवत होता, म्हणून भुमरेला यांनी ताकद देण्याचं काम केलं, त्याचं त्यांनी श्रेय घेतलं नाही पाहिजे।